सिंपल रेसिपीज विथ गौरी रेसिपी ओळखून बक्षीस जिंका भाग 4 मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे कढई गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. या भाजीला तेल थोडंसं जास्त लागतं. आता यामध्ये फोडणीसाठी मी पाव चमचा जिरं घेतलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की यामध्ये काही खडे गरम मसाले घेतले आहेत, जसे की थोडीशी दालचिनी आहे, चक्री फूल आणि हिरवी वेलची घेतलेली आहे. आता यामध्ये एक मोठा कांदा तुकडे करून तसेच एक मोठा टोमॅटो तुकडे करून घेतलेला आहे. तो आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिटं. आता पहिल्यांदा जे हे रेसिपी बघत आहेत त्यांच्यासाठी मी पटकन सांगते की बक्षीस कसं जिंकता येणार आहे. तर रेसिपीला सुरुवात केल्यापासून ते रेसिपी फायनल होईपर्यंत जिथे कुठे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही ही रेसिपी ओळखली आहे, तिथे तुम्हाला लगेच त्या रेसिपीचं नाव मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जे पहिले 2 अचूक नाव ओळखणारे असतील त्यांच्या कमेंटला मी रिप्लाय करणार आहे. मग त्यांनी त्यांचं पूर्ण नाव पत्त्यासकट मला गौरी खिंद्रे या इन्स्टाच्या पेजवरती DM करायचं आहे, जेणेकरून त्यांचं गिफ्ट त्यांच्यापर्यंत मी पोहोचवू शकेन. आता यामध्ये मी थोडे 10-12 काजू घातलेले आहेत आणि तसंच चवीपुरतं थोडंसं मीठ घातलेलं आहे, जेणेकरून कांदा पटकन परतला जाईल. कांदा आपल्याला ब्राऊन रंगावरती वगैरे परतून नाही घ्यायचा आहे, फक्त हलकासा ट्रान्सपरंट होईल इतपतच कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यापेक्षा जास्त कांदा परतायचा नाहीये. एक 4 ते 5 मिनिटानंतर कांदा तुम्ही बघू शकाल की थोडा ट्रान्सफर असा झालेला आहे. हे बघा, ह्याच्याहून जास्त आपल्याला आता हा कांदा परतायचा नाहीये. आता हे सगळं मिश्रण जे आपण परतून घेतलेलं आहे ते एका प्लेटमध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय आणि पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला ते वाटून घ्यायचं आहे. वाटताना यामध्ये कोणतंही पाणी वगैरे घालायचं नाहीये, कारण कांदा आणि टोमॅटो आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे असतंच. प्युरी अगदी खूप पातळ करायची नाहीये, पाणी न घालताच आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचंय. आता याच कढईमध्ये पुन्हा मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि आता यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा मी घालणार आहे. हा कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, तेलामध्ये छान नरम करून घ्यायचा आहे. आता कांदा तेलावरती पटकन परतला जावा त्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे, जेणेकरून कांदा तेलावरती पटकन परतला जाईल. आता आपले हे बक्षीस जिंकण्याचा जो व्हिडिओ असतो तो दर रविवारी दुपारी 2:30 वाजता येतो. रविवार मी मुद्दामून ठेवला आहे, कारण रविवारी सुट्टी असल्यामुळे ज्या वर्किंग वुमन असतात त्यांना सुद्धा यामध्ये पार्टिसिपेट करता येऊ शकतं. तसे आपले व्हिडिओ रेसिपीचे दररोज दुपारी 1:30 वाजता हे अपलोड होत असतात, पण बक्षीस जिंकण्यासाठी खास रविवार निवडलेला आहे. आता बघा हा कांदा परतून झालाय. यामध्ये मी थोडी हळद घातलीये, थोडी मिरची पावडर घालतेय. तुम्ही तुमच्या तिखट जसं तुम्हाला आवडतं त्या आवडीनुसार मिरची पावडर घालू शकता. सोबत मी इथे थोडासा गरम मसाला सुद्धा घातलेला आहे. थोडाच घालतेय कारण आपण सुरुवातीला खडे मसाले सुद्धा वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या साठवणीतला तुमच्या आवडीचा एखादा मसाला यामध्ये ऍड करू शकता. मसाला सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती 1 मिनिटभर तेलावर परतून घ्यायचा आहे, त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. मसाला फक्त परतताना गॅसची फ्लेम ही पूर्ण लो ठेवायची आहे, हाय फ्लेमवरती अजिबात मसाला परतायचा नाही. आता यामध्ये जे आपण मगाशी वाटण केले होतं कांदा आणि टोमॅटोचं ते यामध्ये घालून घेते. वाटण सुद्धा आपल्याला तेलावरती छान परतायचंय तेल सुटेपर्यंत, म्हणजे कच्च्या टोमॅटोचा आणि कांद्याचा उग्र वास वाटणाला राहत नाही. कुठल्याही भाजीसाठी जेव्हा आपण वाटण तेलावर परततो तेव्हा ते तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचंय, म्हणजे वाटणाचा उग्र असा वास भाजीला येत नाही किंवा कांदा टोमॅटोचा कच्चट वास भाजीला येत नाही. तर बघा 3 ते 4 मिनिटं हे वाटण छान मंद हाय टू मीडियम फ्लेमवरती परतून घेतलेलं आहे. आता याला आपण झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटं आणखीन छान वाफ देऊया. या भाजीमध्ये मी कसुरी मेथी घालणार आहे, तर ती वेगळी भाजायला लागू नये म्हणून या झाकणावरतीच मी 1 चमचाभर कसुरी मेथी घालत आहे, म्हणजे वाफेच्या हीटने ती छान भाजली जाते आणि छान कुरकुरीत होते. वेगळी भाजायची गरज लागत नाही. 3 ते 4 मिनिटांनी बघा साईडने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. एकदा पुन्हा आपण खालपासून नीट मिक्स करून घेऊयात, म्हणजे मसाले खालती लागणार नाहीत आणि आपली भाजीला करपट असा वास येणार नाही.
ही वाफ देताना तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून वाफ दिलीत तरी सुद्धा चालेल, म्हणजे मसाले खाली लागण्याची भीती नसते. आता ज्यामध्ये मी वाटण केलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घातलंय आणि हे पाणी या वाटणामध्ये घालतेय, म्हणजे मसाले खाली करपले जाणार नाहीत. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि आणखीन एक 2 मिनिटं पाणी घातल्यानंतर आपण वाफ काढून घेऊयात, म्हणजे छान आपलं वाटण परतलं जाईल. तर यावरती आता आपण पुन्हा झाकण ठेवूयात आणि मंद गॅसवरतीच 2 ते 3 मिनिटं आणखी वाफ घेऊया. तर 2 ते 3 मिनिटांनी बघा छान वाटण परतलं गेलेलं आहे. आता यामध्ये घालणार आहे मी ओले काजू. तर हे ओले काजू आहेत. तुम्ही जर ओले काजू अवेलेबल नसतील तर आपले जे ड्रायफ्रुट्सचे काजू असतात ते तुम्ही कोमट पाण्यामध्ये एक 2 ते 3 तास जरी भिजवलेत तरी ते छान सॉफ्ट होतात. त्यासोबतच इथे मी घालते क्रीम घालतात यामध्ये. तर मी इथे क्रीम वगैरे काही बाहेरची घालत नाहीये. आपली दुधाची जी मलई असते, वरती जी साय येते, ती साय मी एका वाटीत काढून घेतली होती. यालाच आपण छान असं फेटून घेतलं की छान फ्रेश क्रीम तयार होते. कोणतीही भेसळ नाही. आपली ही घरगुती छान हेल्दी अशी फ्रेश क्रीम मी यामध्ये 2 ते 3 चमचे वापरणार आहे. तुम्हाला जर नसेल आवडत, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. चवीनुसार थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे आणि ही क्रीम आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊया. ओले काजू असल्यामुळे याला शिजायला अजिबात वेळ लागत नाही. फक्त हे छान आपण मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये झाकण ठेवून आपल्याला एक वाफ घ्यायची आहे. बऱ्याच जणांचे ओले काजू सुद्धा काळे पडतात. तर ते काजू काळे पडू नये म्हणून जेव्हा आपण ते काजू बाहेरून आणतो तेव्हा ते थोडेसे गरम पाण्यात मीठ घालून एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचे. त्यामुळे ते काजू छान पांढरे शुभ्र राहतात, काळे पडत नाही. तर आपली ही मेथी सुद्धा तुम्ही बघू शकता छान अशी कुरकुरीत झालेली आहे. एक 3 ते 4 मिनिटं छान अशी वाफ दिल्यानंतर आपली ही काजूची भाजी अशी ही छान तयार झाली आहे. एकदा आपण हिला छान मिक्स करून घेऊयात. आता भाजीची ग्रेव्ही तुम्हाला जितकी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी ऍड करू शकता. आता यामध्ये आपण जी ही कसुरी मेथी वरती ठेवली होती झाकणाच्या, ती मी अशी डायरेक्ट हातावरती कुस्करून यामध्ये घालत आहे. जर मेथी तुम्हाला कसुरी मेथी आवडत नसेल तर नाही घातली तरी काही हरकत नाही, पण याचा फ्लेवर खूप छान येतो. वरतून पुन्हा थोडी 1-2 चमचे मी क्रीम ऍड करते, जी आपण मलई फेटून घेतली होती तीच आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही छान अशी काजूची हॉटेल स्टाईल भाजी तयार झालेली आहे. ही भाजी कांदा खोबऱ्याचं वाटण करून सुद्धा बनवली जाते, पण आज मी ही रेस्टॉरंट स्टाईल बनवलेली आहे. तर आपली ही काजूची भाजी छान ओल्या काजूची भाजी रेडी झालेली आहे. पटकन सर्व करून घेऊया. रोटी बरोबर किंवा चपाती बरोबर ही भाजी खूप छान लागते. रोटीचा व्हिडिओ सुद्धा घरच्या घरी कसा बनवायचा आहे हा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो नक्की चेक करा. आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशा बक्षीस जिंकण्याची रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, म्हणजे रेसिपी पोस्ट झाल्यावर सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ह्या रेसिपी आपल्या दर रविवारी दुपारी 2:30 वाजता पोस्ट होत असतात आणि दररोज दुपारी 1:30 वाजता रेसिपी नॉर्मल रेसिपीज आपल्या चॅनलवरती पोस्ट होत असतात. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुन्हा भेटूया रविवारी दुपारी 2:30 वाजता. नमस्कार.